पनवेल येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या वीके हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2014-15 या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, माधुरी गोसावी, केडी म्हात्रे, आनंद धुरी, ओएनजीसीचे डेप्युटी जनरल मॅनेजर माननीय श्री वीसी म्हात्रे, श्री धनंजय सोहनी आदी मान्यवरांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील आपले प्रोजेक्ट सादर केले। विद्यार्थ्यांच्या या कलागुणांसाठी मान्यवरांनी त्यांचे कौतुक देखील केले। तसेच मी तुमच्यातीलच विद्यार्थी आहे, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, या शाळेचा दर्जा अतिशय उच्च कोटीचा आहे, अशा भावना या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच ओएनजीसीचे डेप्युटी जनरल मॅनेजर वीसी म्हात्रे यांनी व्यक्त केल्या। या शाळेमध्ये मी सर्वप्रथम 1967 साली ऍडमिशन घेतला होता 8वी साठी आणि 1971 साली या शाळेमधून मी जुनी मॅट्रिक म्हणजे 11वी पास होऊन निघालो। शाळेचा दर्जा बघितला तर अतिशय सुंदर असा, म्हणजे अतिशय शाळेचा दर्जा हा कंप्लीट तुम्हाला सांगतो रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये या शाळेचा दर्जा आहे। ज्यावेळी मी 11वी पास होऊन गेलो आणि एसी कॉलेजमध्ये एफआय सायन्सला ज्यावेळी मी ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेचे दिवस मला आठवतात। जेव्हा माझे प्रोग्रेस कार्ड जेव्हा त्या कॉलेजच्या स्टाफने बघितलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे खरोखर त्यावेळी आदराने बघितलं होता। केवळ एकच त्यांचा आदर होता की विकास स्कूलचा विद्यार्थी म्हणून मला माझ्या शाळेबद्दल अतिशय आदर आहे। मी खरं सांगतो की माझ्या भावना तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत मला। आणि ह्यामध्ये आता मी जो पुढे असेल तुमच्यामधून पुढे गेलेला आहे, पण मी सांगतो की ह्या मागे माझे शिक्षक वर्ग, माझे शिक्षकेतर कर्मचारी असतील, संपूर्ण स्टाफ जे शाळेचा त्या सर्व स्टाफचा अतिशय मोलाचा असं योगदान आहे। म्हणून मी सर्वप्रथम माझे सर्व माजी शिक्षक आणि किंवा मी आता आजी आत्ताचे शिक्षक आहेत या सर्व प्रांगणातले जेवढे शिक्षक असतील आणि जेवढे माजी शिक्षक असतील त्या सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो, नमन करतो की खरोखरच त्यांची देण आहे आणि म्हणूनच आम्ही या यशाच्या शिखरावर थोड्या बहुत का होणार आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचू शकलो। हे केवळ त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार आणि त्यांचं मार्गदर्शन